अध्यक्ष महाराज, मी माननीय मंत्री महोदयांना काही सूचना अध्यक्ष महाराज करणार आहे। मग एका गोष्टीचं थोडंसं खंतही आहे अध्यक्ष महाराज। आता ही खंत व्यक्त करताना माझी मोठी अडचण होते। मी काही बोललो की टीव्ही चॅनल वाले आपलं दाखवतात घरचा आहेर करता, आजकाल पत्रिकेत आहेर आणू नये, आहेर स्वीकारल्या जाणार नाही असं लिहून येतं। मी काही बोललो की मग ते म्हणतात की मंत्री केलं नाही म्हणून नाराज आहे। खरं तर ते गाणं मला आवडते, कारण आमचे नेते ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो ते नितीन गडकरींचं नेहमीच एकदम मस्त गाणं ते गुणगुणतात की तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं, तेरे मासूम सवालों से परेशान हूं मैं। कधी कधी जेव्हा पत्रकार विचारतात की तुम्ही नाराज आहे का, तेरे मासूम सवालों से परेशान हूं मैं। शेवटी आम्ही या सभागृहात अध्यक्ष महाराज कोणत्या पदावर जाण्यासाठी आलो नाही। निवडणूक जिंकणे हे आमच्या आयुष्यात लक्ष्य नाही। आमच्या मतदारसंघाच्या दीनदुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार सह्याचं मन जिंकणं, यासाठी अध्यक्ष महाराज आम्ही इथं मुद्दे मांडतो। मी माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देऊ की खरं तर काय लक्ष दिलं पाहिजे। आज राज्याचं उत्पन्न वाढू शकतं, महत्तम संसाधनाचा उपयोग करता येतो। आता साधं स्टेट ओन टॅक्स रेव्हेन्यू स्वतःचा कर महसूल कमी झालाय, मग त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल। 2017-18 मध्ये आपला स्वतःचा कर महसूल जास्त होता, आता थोडा कमी झालाय। मग आपल्याला या संदर्भामध्ये जे अधिकारी चमकेश आहे, काही अधिकारी कसे असतात काम कमी चमचेगिरी जास्त, त्यांना मोठ्या पदावर देता कामा नये अध्यक्ष महाराज। ते मंत्री आले की एकदम हाजी 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 करतात। काही अधिकारी असतात जहां भी रखेंगे भगवान की मर्जी, पण काम करतात। मग अशा सर्व व्यवस्थेमध्ये आपल्याला उत्तम अधिकाऱ्यांची टीम करता येईल का अध्यक्ष महाराज? जे अधिकारी टार्गेट पूर्ण करत नाही, मी उदाहरण देतो। 2023-24 मध्ये एक्साइज रेव्हेन्यू 25,500 आपण बजेटमध्ये सांगितलं, ऍक्च्युअल अचिव्हमेंट किती आहे? 23,222। कारण काय? महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज डुप्लिकेट दारू इतक्या मोठ्या प्रमाणावर पकडल्या गेली, आपण ते दारू विकणारे कोण आहे, त्यांच्या पाठीशी कोण आहे हे करून त्यांचे पाय कायद्याच्या चौकटीत संविधानाच्या फटक्यांनी तोडले पाहिजे, तर आपला रेव्हेन्यू वाढेल। 24-25 मध्ये 3,500 कोटी रेव्हेन्यू आपण अंदाजित धरला, कालपर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत 21,900 कोटी। अध्यक्ष महाराज याकडे लक्ष दिलं पाहिजे। भाजीमध्ये मीठ वाचवून त्यामध्ये काटकसर करून त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही अध्यक्ष महाराज फायदा होत नाही। मग माझी मागणी आहे, अरे डेअरिंग करा, काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज? ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे आणि मी हे सांगू शकतो। काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे? 20,000 कोटी। अध्यक्ष महाराज मी तुमच्या माहिती करता सांगतो की वेतनावर आपण किती खर्च करतो अध्यक्ष महाराज? 2023-24 मध्ये वेतनावरचा खर्च 1,42,718 कोटी होता। किती वाढ झाली? 2024-25 मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली 16,316 कोटींनी आणि खर्च झाला 1,59,034 कोटी। आता 25-26 मध्ये किती वाढ केली? 1,72,760 कोटी, म्हणजे 13,726 कोटीची। निवृत्ती वेतनात किती वाढ झाली 2 वर्षात? 13,565 कोटी। म्हणजे विचार केला अध्यक्ष महाराज तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण 29,881 कोटीची वाढ देतो कर्मचाऱ्यांसाठी, दिलीच पाहिजे। 29,881 कोटीची वाढ देताना तिजोरीत, ठीक आहे, तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष महाराज, आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही, ही काही योग्य भूमिका होणार नाही। मला वाटतं की तुम्ही बेल वाजवली अध्यक्ष महाराज, मग मी नाही, तुम्ही बेल वाजवल्याने इतर मुद्द्यांवर मी जात नाही, पण कृषी विद्यापीठे समृद्ध करणे, टेक्नॉलॉजीचा महत्तम उपयोग करणे, आत्मा बेशुद्ध जागा आहे त्याला कर्मचारी देणे, कारण त्याच्यामध्ये 35% कर्मचारी आहे। संजय गांधी सावनबाग योजना, कारण आता तुम्ही 2 मिनिटं देऊ शकाल की नाही? तर थांबतो अध्यक्ष महाराज, 2-3 मिनिटं देऊ शकाल ना? संजय गांधी निराधार योजना कोणाच्या सुपीक डोक्यात आलं? आता म्हणाले ऑनलाईन करावं, करा ना, केलंच पाहिजे, पण ऑनलाईन करताना मी चंद्रपूरचे आकडे देतो। काय झालं? नोव्हेंबर नंतर पैसेच नाही। कारण काय? तर आता अध्यक्ष महाराज 88,655 पैकी जानेवारी मध्ये ऑनलाईन फक्त 56,000 सक्सेस झाले। कोणासाठी ही योजना? निराधार, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटिता
यांच्यासाठी ही योजना आहे. अजून 56,422 लोकांची नाही. ते लहानपणी तुम्ही गाणं ऐकलं असेल, चाहे लाख करो तुम पूजा, तीर्थ करो हजार, दिन दुखी को ठुकराया तो सब कुछ है बेकार, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे 10 लाख देगा. अध्यक्ष महाराज, निराधार योजनेचं अनुदान देत नाही तुम्ही. आता मग घंटी वाजवल्यामुळे माझ्या नावातच तशी घंटी आहे. ठीक आहे, वैधानिक विकास मंडळ का होत नाही अध्यक्ष महाराज? मी पत्र घेतलं अध्यक्ष महाराज, या पत्रामध्ये वैधानिक विकास मंडळ मध्ये विदर्भ म्हणजे वसाहत आहे का आमची अध्यक्ष महाराज? तुम्ही विदर्भामध्ये जो विभाजित निधी आणि त्याच्यावर आता वैधानिक विकास मंडळच नाही. माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आग्रहाची विनंती आहे की ताबडतोब केंद्र सरकारकडे जाऊन वैधानिक विकास मंडळाची स्थापना ही ताबडतोब केली पाहिजे. क्रीडा क्षेत्रामध्ये 538 कोटी अध्यक्ष महाराज, आपल्याला मिशन ऑलिम्पिक करायचं आहे. खरं तर मी माझं मागणी पत्र हे सचिवांना आपल्या अर्थमंत्री महोदय दिलं होतं, पण त्यातलं एकही मुद्दा आला नाही अध्यक्ष महाराज. काय मागितलं अध्यक्ष महाराज आम्ही? अध्यक्ष महाराज, यामध्ये आपल्याला अभिमान वाटावा. माझ्या मतदारसंघातून अध्यक्ष महाराज, मी अयोध्येच्या राम मंदिराला सर्व लाकूड आम्ही पाठवलं. संसदेमध्ये कोणताही खासदार कोणत्याही रंगाचा, पक्षाचा, पंथाचा, जातीचा, धर्माचा असू द्या, संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा, मी जाऊ शकलो नाही त्या दरवाजातून, पण दरवाजा मात्र आम्ही तयार केला. पीएमओ ऑफिस हे पूर्णपणे आम्ही तयार करतोय. काय मागणी केली? एक 10 एकर जागा आम्ही घेतली. फर्निचर, FIDC फर्निचर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, फॉरेस्ट इंडस्ट्रियल 75 कोटी मागितले. अधिकाऱ्यांनी दिलेच नाही अध्यक्ष महाराज. का नाही दिले? तुम्ही जर हे दिलं असतं तर आम्ही 500-500 कोटीचा एक्सपोर्ट फर्निचरचा केला असता आम्ही, पण नाही दिले अध्यक्ष महाराज. तुम्ही एकीकडे गडचिरोलीला 500 कोटी रुपये रस्त्यासाठी दिले, बाकीच्यांना दिले नाही. निश्चितपणे दिलं पाहिजे, पण 500 कोटी देताना तिथं स्किल वर्कर लागण्यासाठी मुलगा पॉलिटेक्निकचं पत्र दिलं, आलंच नाही. मिशन ऑलिम्पिक आलं नाही अध्यक्ष महाराज.